थानावर पकड कशी करायची ह्यावर स्पोकन ट्युटोरियलमध्ये तुमचं स्वागत. या ट्युटोरियलमध्ये थानावर पोराला गच्च पकड करण्यासाठी बराबर स्थिती आणि सारखं थनपान करण्याबद्दल शिकणार आहेत. सुरुवात करण्याआधी कृपया ध्यानात घ्या, बराबर थनपान करण्यासाठी थनावर बराबर पकड लय महत्वाचे आहे. पोराचं थानावर बराबर पकड नसल्यामुळं फक्त बोंडस मधून दूध मिळतंय. यामुळं पोराला लय कमी दूध मिळतंय. तर थानाच्या एरिओलाचा खालचा भाग पोरानं बराबर पकडला असल्यास पोराला पुरेसं दूध मिळेल. कृपया ध्यानात घ्या, एरिओला हा बोंडस भोवतीचा काळा भाग आहे. आता सुरुवात करू. सुरुवातीला आईनं आपल्या पोराला थानपान करण्यासाठी बराबर पद्धतीनं पकडलं पाहिजे. ह्या पकड ह्या मालिकेमध्ये इतर ट्युटोरियलमध्ये स्पष्ट केली आहेत. ह्या ट्युटोरियलमध्ये क्रॉस क्रेडल पद्धतीचा वापर करून समजावलं जाईल. ध्यानात ठेवा, थनपानासाठी पोराला बराबर पद्धतीत ठेवून आणि बराबर पकड गरजेची आहे. या चित्रात आई पोराला बराबर रीतीनं क्रॉस क्रेडल पद्धतीमध्ये पकडत आहे आणि पोर थनपान करण्यासाठी तयार आहे. पकड करण्याआधी हे महत्वाचं आहे की पोरानं त्याचं तोंड मोठं उघडावं. का तर कुणाला तरी वडापाव नाहीतर बर्गर खाताना बघून ह्या समजून घेऊ. आपण वडापाव नाहीतर बर्गरचा मोठा घास घ्यायला आपला तोंड मोठा उघडतो. त्याचप्रमाणे जर पोर मोठा तोंड उघडतो तर थनाचा जास्त भाग तोंडात घेऊ शकतो. पोर मोठा तोंड उघडल त्यासाठी आईनं तिच्या बोडशाचा पोराच्या वरच्या वटावर हलका स्पर्श केला पाहिजे. धीर धरा, कधी पोराला मोठा तोंड उघडायला काही सेकंद ते 2 मिनिटं लागू शकतात. ध्यानात ठेवा, थानपानाच्या कोणत्याही पद्धतीसाठी थनाची पकड करताना नेहमी आईची बोट आणि अंगठा पोराच्या ओठाच्या समांतर असायला पाहिजे. जेव्हा पोर मोठं तोंड उघडतो तेव्हा त्याचा खालचा ओठ एरिओलाच्या खालच्या भागात असायला पाहिजे आणि बोडस तिच्या तोंडाच्या वर असला पाहिजे, ना की तिच्या तोंडाच्या मधी. आता आईनं तिचं थन लगेचच पोराच्या तोंडात ठेवलं पाहिजे. आईनं पहिलं पोराच्या डोक्याला हळूच बाहेरच्या बाजूला वागून पोराची हानवटी तिच्या थानामध्ये दाबायची. आईने तिची पाठण वाकवायची नाही आणि थनाला पोराच्या तोंडापर्यंत आणायचा नाही. पोराच्या खांद्याच्या मागून हलक्या हातानं आधार देऊन पोराला थानाजवळ आणायचा. थानावर पकड करायचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आईच्या एरिओलाचा खालचा भाग पोराच्या तोंडात असला पाहिजे. यामुळे बोंडचा मोठा भाग पोराच्या तोंडात पोहोचायला मदत करेल. पोरानं खालच्या ओठानं एरिओलाच्या जवळच्या खालच्या भागाला जिभेनं दाबलं पाहिजे. ह्यामुळं दुधाच्या नळीवर दाब पडीन आणि लय दूध बाहेर येईन. पुढची पायरी म्हणजे पोरानं थनाची घट्ट पकड केली हाय का ते तपासायचा. घट्ट पकड केली हाय का नाही याची खात्री करण्यासाठी आईनं खाली गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. पोरानं तोंड मोठा उघडला पाहिजे. पोराच्या वरच्या ओठाजवळचा एरिओलाचा भाग खालच्या भागापेक्षा जास्तीचा दिसला पाहिजे. पोराची हानवटी आईच्या थनामध्ये पुरी घुसली पाहिजे. दूध घेताना पोराच्या जबड्यानं पुरी हालचाल केली पाहिजे आणि पोराचा खालचा ओठ बाहेरच्या बाजूला मुडला पाहिजे. थनाशी बराबर जुडलेल्या पोर लय वेळा आईच्या थनामध्ये लपला असतात. अशा परिस्थितीत पोराच्या खालच्या ओठाजवळ थानाला हळूच दाबायचा आणि पोराचा खालचा ओठ बाहेरच्या बाजूस मुडपला हाय का नाही त्या तपासा. पुढं पोराच्या नाकाकडे बघू. जर पोराचा नाक आईच्या थानामध्ये दाबला असेल तर आई पोराचं डोकं बाहेरच्या बाजूला हळूच मुडपू शकते, जेणेकरून पोराचं हानवटी आईच्या थनामध्ये अजून दबल.
आन पोराचं नाक आन कपाळ थानाजवळून लांब होतील. असं केल्यावर पोराचा थनाशी घट्ट पकड होईल. पोराचा समदा चेहरा थनाजवळून लांब नेऊ नका. ह्यामुळं फक्त बोळशामधून दूध मिळेल. ध्यानात ठेवा, दूध पाजणं ह्या आईसाठी आरामशीर असला पाहिजे. तिनं तिच्या बोळसावर चिमटा काढायचा, खेचायचा नाहीतर रगडायचा नाही पाहिजे. जर दूध पाजणं आईसाठी त्रासदायक असेल, तर पोरानं थनाशी बराबर पकड केली नसेल. आता आपण बराबर पकड नसल्याची सामान्य कारणं बघू. बऱ्याच आया आपल्या एरिओलाला दाबून फक्त बोंडच पोराच्या तोंडामध्ये मधोमध ठेवतात. इथं पोराचं तोंड मोठा उघडलेला नाही. पोर फक्त बोंडशी पकड करतात. इथं पोराच्या वरचा आन खालच्या ओठाचा जवळचा एरिओलाचा समान भाग दिसतात. पोराची हानवटी थनापासून लांब आहे. पोराची दूध प्यायची पद्धत जोरात आहे. चुकताना पोराच्या गालात खळी पडतात. पोराचा जबडा पुरा हालचाल करत नाही जेव्हा पोर दूध पित्यात. आन पोराच्या तोंडातल्या राठ भागामुळं बोंडस लय चिमकोडा बसत्यात आन दबतो. या आयासाठी त्रासदायक असू शकतात आणि बोडसाला जखम होऊ शकते. तसाच बोडसामधून थनपान केल्यामुळं पोराला एरिओलाच्या खालच्या मोठ्या दूध नळापासून दूध मिळणार नाही. त्याच्यामुळं पोराला पुरल एवढं दूध मिळत नाही. जर पोर फक्त बोंडसामधून दूध पित असेल तर आईनं तिची चांगली धुलेली करंगळी पोराच्या तोंडात कोपऱ्यामधून टाकायची. तिनं ह्याचा वापर बोंडसावर पोराचं चुकणं सोडवायला करायचा. नंतर तिनं बराबर पकड करून पोराला पुन्हा त्या स्तनाची पकड करायची. बराबर पकड नंतर आईनं खात्री करून घ्यायची का पोराला पुरल असं प्रमाणात पहिलं दूध आणि मागचं दूध दोन्हींपैकी मिळतात. पहिलं दूध पानासारखं असतात ज्या थनाच्या पुढच्या भागात साचवल्या असतात. ह्या पाणी आणि प्रोटीननं बनल्या असतात. ह्या पोराच्या विकासासाठी गरजेचं आहे. मागचा दूध जाड असतात ज्या थानाच्या मागच्या भागात साचला असतात. ह्या जास्त करून चरबींनी बनलेल्या असतात. ह्या पोराच्या मेंदूच्या विकासासाठी आणि वजन वाढीसाठी गरजेचं आहे. ह्या जाणून घेण्यासाठी का पोराला पहिलं दूध आणि मागचं दूध मिळत आहे का, आईनं दुसऱ्या थनामधून दूध पाजायच्या आधी पहिल्या थनातून समदा दूध पाजला पाहिजे. खात्री करण्यासाठी आईनं एका थनातून समता दूध पाजलं आहे का, आईने हातनं दाबून थनातून दूध काढला पाहिजे. जर थनातून पाण्यासारखा दूध बाहेर आला तर, नाहीतर जाड दुधाचा चांगला प्रवाह आला तर आईनं आपल्या पोराला परत त्याच थनाशी दूध पाजायचा. जेव्हा हातानं दाबल्यानं जाड दुधाचा प्रवाह कमी होऊन थेंब थेंब येतं तेव्हा याचा अर्थ आईनं आपल्या पोराला त्या थनातून समता दूध पाजलं आहे. पण दुसऱ्या थनातून दूध पाजायच्या आधी आईनं पोराला तिच्या मांडीवर घेऊन त्याच्या अंगाचा भाग हळूच पुढं सरकून त्याच्या जबड्याला आपल्या हातात धरून ढेकर द्यायला प्रोत्साहित करायचा. पोरानं 2 ते 3 मिनिटात ढेकर दिला पाहिजे. जर पुढच्या 5 मिनिटात ढेकर नाही दिला तर याचा अर्थ असा होतो का पोरानी थनाशी लई चांगली पकड केली होती. पोरानं दूध प्याताना तिच्या पोटात लई हवा घेतली नाही. आता आईनं तिचं दुसरं थान पोराला दिलं पाहिजे. जर पोराचं पोट भरलं असेल तर पोर दुसऱ्या थनातून दूध पिणार नाही. पण आईनं दोनही थनातून पोराला दूध पाजला पाहिजे. तिनं शेवटचा निर्णय पोरावर सोडला पाहिजे. जर थानपान करताना पोर झोपला तर आईनं पोराच्या तळपायावर हळूच थापटावा. नाहीतर पोराच्या पाठणीवर हळूच गुदगुल्या करायचा.
नाहीतर ढेकरासाठी दाखवल्या पद्धतीत पोराला बसवून उठवला पाहिजे. बराबर पद्धती संगत खानपान सारखा करणं पण महत्वाचा आहे. आईनं 24 तासानं कमीत कमी 12 वेळा आपल्या पोराला खानपान द्यायला पाहिजे. त्यापैकी रात्रीच्या वेळी कमीत कमी 2 ते 3 वेळा पाजला पाहिजे. पोराला खानपान द्यायच्या आधी आईनं पोराचं भुकेचं लक्षणं बघितली पाहिजेत, जसा का अस्वस्थता, तोंड उघडणं, डोका फिरवणं, आपला हात तोंडात टाकणं, बोटाली सुकणं आणि अंग तणवणं. जर पोर दुधासाठी रडत असेल तर त्याचा अर्थ असा का बराच वेळ झाला आहे. कृपया ध्यानात घ्या. 2 आठवड्यात, 6 आठवड्यात आणि वयाच्या 3 महिन्यात पोराच्या विकासात लवकर वाढ होती आणि पोराला लय दुधाची गरज भासेल. तसाच आईच्या दुधात वाढ होईल जर पोर सारखा दूध पेईल. त्यामुळं अशा विकासाच्या वेळेत आईनं सारखा दूध पाजला पाहिजे. ध्यानात ठेवा, पोराच्या जीवनात पहिलं 6 महिनं आईचं दूध सगळ्यात चांगलं पोषण आहे. आणि बराबर पकड खानपानासाठी गरजेची आहे. आपण ह्या ट्युटोरियलच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहोत. आदिवासी विकास विभागातर्फे मी संजना भवारी आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.